गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग विनायक, काय म्हणतोस? एकदम छान. बरं म्हणजे काय बाबा, काकडीमध्ये राजा माणूस झाला असतो आता. रेकॉर्ड ब्रेक काकडी काढायला आता. तुम्ही असल्यानंतर काही टेन्शन घ्यायचं काम आहे. हा, बाकी बघ चालला का नाही प्लॉट चांगला? एकदम एकदम मस्त सर. विश्वास ठेवून काम केलं आणि मातीला जे पाहिजे ते दिलं तर व्यवस्थित. आणि तुला मार्केटही चांगलं सापडलं वाटतं यावेळेस. हो, मार्केट सापडलं. त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आला यावेळी. मार्केट चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट ना, हा, फक्त सी बिल्डर मागच्या आठवड्यामध्ये मी सोडलं होतं. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला नाही का त्याला काय घालायला नको जास्त काय जास्त घालायला नको. जे आहेच आहे ना आपलं कसं असतं सगळं. माझी तर काय इच्छा आहे, तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये प्रोएक्टिव्हली काम करावं. तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे, तुमचा अनुभव आता चांगला झालाय, बरोबर आहे का, ऊसामध्ये भाजीपाल्यामध्ये. तर तुम्ही एक डॉक्टर ग्रीन म्हणा किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करून करावं. त्याला माझा सपोर्ट आहे पूर्ण. तुमच्या बरोबर फक्त काम करा हीच आमच्या अपेक्षा आहे, बाकीचं काही सुद्धा नाहीये. कारण त्याच्याबरोबर तुमच्या बरोबर असलं ना, बाकी काय नसतं, टेन्शन नसतं, राहत नाही ना कुठलं. आता मी एकटा तुम्हाला शिकू शकतो, पण तुम्ही जर समजा 100 माणसं तयार केले विनायक, तर तो चांगला इम्पॅक्ट पडेल हो. जसं मी तुम्हाला तयार केलं ना, तसं तुम्ही अजून जर समजा 100 शेतकरी केले, कमी खर्च केला ऊसामध्ये, जमीन वाचवली, तर ते सगळ्यात चांगला इम्पॅक्ट होईल. हो, चालूच आहे आपलं. त्याच्या बरोबर लोकांच्या बरोबर आता आपलं चालू आहे. प्लॉटला वगैरे आपलं हे चालू आहे. आणि कमी खर्चामध्ये आपली शेती होते, हे सगळ्यात महत्वाचं समाधान आहे. ते तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. नाही, पुढच्या वेळेस आलो ना चांगला व्यवस्थित करूयात नियोजन. आणि मला चांगला आनंद आहे की तुम्ही फार लवकर ग्रीप घेतली ऊसामध्ये, काकडीमध्ये, भाजीपाल्यामध्ये. तुम्ही असल्यानंतर काही टेन्शन नाहीये. एकदम कुठलाही जर माणूस असला तर तो एकदम दगड जरी असला तरी तो फास्ट मध्ये काम करेल. नाही, तुम्हाला आता सगळे बेसिक गोष्टी समजून गेलेल्या आहेत. तुम्ही चांगलं शिकलाय त्याच्यामध्ये. काकडीमध्ये तुमचं आता तुम्ही मास्टर झालात. हो सर. कारण आता तेच आणि विचार करतोय की दुसरी काकडीच्या आपली जी मुंबई काकडी आहे का नाही, हा, ही काकडी निघाल्यानंतर करावी का काय. त्या प्लॉटवर करू नका, दुसरीकडे करा. तुमच्या बरोबर काम करण्यात जो आनंद आहे तो अनमोल आहे खूप. तुम्हाला जर तुमचा नंबर मी टाकत दिले इथून पुढे, जर सांगलीमध्ये जर काही कुणाची समस्या असेल तर तुम्ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असताल, तुम्हाला ते तुमच्या वेळेनुसार फोन करतील. हो चालेल. तुमचा मी कॉन्टॅक्ट देत जाईल. चालेल ना तुम्हाला ते? हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या बरोबर काम करण्यात जो आनंद आहे ना, तो एकदम म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. नाही, एकदा भेटूयात. तुमची मेहनत आहे त्याच्यामध्ये. कारण फार्मासिस्ट फील्ड चेंज करून पुन्हा इकडे यायचं म्हणजे आहेच ना, बाकीच्या गोष्टी सगळ्यात. कारण हे पूर्णच माझ्यासाठी नवीन आहे सगळं, म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टी. कारण बेसिक पासून सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. फक्त तुम्ही असला की सपोर्ट एक राहतो चांगला. आणि महत्वाची गोष्ट काय राहते की जिथं खर्च पाहिजे तो तेवढाच होतो. म्हणजे जे आलोड जो खर्च असतात जे शेतकरी करतात ना, काही गरज नसताना, तर माहितीच नाहीये लोकांना की हे द्यायचं ते द्यायचं, माहिती नाही लोकांना. कसं आहे, डोळे जागू. तुम्हाला मी म्हणलं काकडीला आता काही देऊ नका त्याला. आता निघायला आता फवारे सुद्धा करू नका. आरामात सी बिल्डरनं तो निघून जाईल. हो चालेल. जसं आपण जे डिबोज मारलं ना, हा, जे मध्ये जरासं वातावरणामध्ये चेंजेस झाले ना भरपूर, त्यापासून जे आपण जे डिबोज मारलं ना, तिथून पुन्हा एकदम प्लॉटनं पहिल्यासारखी ग्रीप घेतली. आणि अजून प्लॉट तुम्हाला फोटो पाठवतो, पूर्ण हिरवागार प्लॉट आहे. नाही, बघितला मी सकाळी बघितला. तुम्ही जसं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आपण प्रत्येक शेतकऱ्यांना भेटू, काही प्रॉब्लेम नाही. जसा मला जर वेळ मिळेल त्या पद्धतीने मी त्यांना भेटून त्यांना सगळ्या गोष्टी शेअर करून टाकू. आणि मी तुम्हाला काय करतो, पूर्ण एक लेक्चर जे आहे माझं पुस्तकाचं, ते सुद्धा तुम्हाला पाठवतो. मी माझे पुस्तक पाठवतो 2-3. हो चालेल सर. चला, करा तुम्ही नियोजन पुढचं, मला सांगा, आपण करूयात. हो चालेल सर.